अबीर मुलगा सावलीचा वाईट कशाचं वाटतं आहे बाबू. त्या पोराला माझा लळा लागला होता रे. मलाही लागला होता लळा त्या सावलीचं पोरग. काय खेळ खेळला ना नियतीने बबलू. तुला सांगतो काय खेळ खेळला बघा. कधीपासून खेळ खेळतो नियती. मी त्या आवाजाच्या प्रेमात होतो. हा काळोखाची भीती आवाजाच्या प्रेमात. मग सावलीच्या प्रेमात पडला आणि मग मला कळलं तो आवाज सावलीचाच आहे. मी सावलीच्या अजून प्रेमात पडलो आणि गायब. गायब सावली. खेळ. आता सेकंड पार्ट. हा सत्य आहे काय तर तुला घे. इतक्या वर्षांनी सावलीच्या समोर घरी गेलो मी. सावली समोर उभी सुंदर दिसत होती. दुसऱ्या कोणाकोण ऐकलं असतं ना बबलू काय वाटलं नसतं मला. सावली स्वतःच्या तोंडून मला बोलली रे झालंय माझं लग्न आणि तू नवरा बाजूला हजर. नियतीने खेळ गेला. नियतीने जागा दाखवली पाहिजे. काय नाही बबलू माझा भाऊ आहे ना तू. हो माझ्यासाठी एक गोष्ट करशील. कर. मारून टाक मला बबलू. ए सारंग दादा सहन होत नाही. तू काय पण बोलतोस. ऐक ना. नाही, नाही. बबलू ए बबलू. चल ओबी वाट बघत असेल रे घरी. तिचा बाप आहेस तू हे मला सांगावं लागते. हे ओबीचा तरी विचार कर. चल ए गिळ नाही गिळ नाही. प्लीज चल. ए गिळ दे. गिळ नाही जायचं मला. काकू परत एकदा फोन कर ना बाबाला. किती वेळा करू बाळा. नाही लागत आहे त्याचा फोन. ऐक ना प्लीज तू तरी जेवून घे ना. खूप उशीर झालाय बाळाचं. नाही मी नाही जेवणार. आम्ही रोज एकत्र जेवतो ना. मग बाबा आल्याशिवाय मी एकही घास खाणार नाही. सारंग ए माझी प्रिन्सेस. माझी प्रिन्सेस. किती गोड आहे ना माझ्या बाळ. सारंग अरे हसणारे मी आलो ना. बाबा आला ना तुझ्या हसणं जरा. ऐक ना स्माइल कर ना. स्माइल कर ना रे. सारंग अगं दारू पिऊन आलायस तू. हा मग आलो. मग का प्रॉब्लेम आहे काही. माझं घर आहे ना. येईन दारू पिऊन.